नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। राजकारणात नशिबाचा लंबक कसा दोलायमान असतो आणि तो कसा इकडून तिकडे तिकडून इकडे हलत असतो आणि कोणाच्या नावावर कधी स्थिर होईल हे सांगता येत नाही। याचं ज्वलंत उदाहरण आज अख्ख्या भारतात हातकणंगले लोकसभा मतदारसंघात अनुभवलं गेलं। हा अनुभवच इतका विचित्र, म्हणजे हा अनुभव मतदारांच्या दृष्टीनं आणि कार्यकर्त्यांच्या दृष्टीने सुद्धा आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार सत्यजित पाटील आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या सेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्यात इतकी चुरस दिसून आली की जेव्हा सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हापासूनच या दोघांच्या मतांचा लंबक इतका हलत राहिला की आघाडी कोण घेणार हे शेवटपर्यंत निश्चित होऊ शकलं नाही। या मतदारसंघातील तिसरे महत्त्वाचे उमेदवार म्हणजे राजू शेट्टी। राजू शेट्टी तर सुरुवातीपासूनच पिछाडीवर पडले। 2 लाखाहून अधिक मताधिक्य त्यांना कमी पडलं। पण धैर्यशील माने आणि सत्यजित पाटील यांनी मात्र निवडणुकीच्या अगोदर जशी कुरघोडी केली होती तीच किंवा तोच प्रकार मतमोजणीच्या वेळी दिसून आला। सुरुवातीपासूनच सत्यजित पाटील आणि धैर्यशील माने यांच्या मताधिक्याची आघाडी सर्वांनाच झुलवत राहिली। एकूण हा मताधिक्याचा खेळ सुरू राहिला काय असाच प्रकार म्हणावा लागेल, कारण पहिल्यापासूनच सत्यजित पाटील आघाडीवर होते। त्यांची आघाडी प्रत्येक फेरीवाईज वाढत जात होती। एक वेळ तर अशी होती की सत्यजित पाटलांची आघाडी जी वाढलेली होती ती इतक्या कमी आली की केवळ 48 मतांनी सत्यजित पाटील आघाडीवर राहिले। त्यानंतर पुन्हा सत्यजित पाटलांची मताधिक्याची आघाडी वाढत गेली, 10-15 हजारापर्यंत आघाडी वाढत गेली आणि त्यामुळे सत्यजित पाटलांचा विजय सुकर झाला आहे असाच एकूण मेसेज गेला। 15व्या फेरीनंतर मात्र धैर्यशील माने यांची आघाडी वाढत गेली आणि सत्यजित पाटलांची आघाडी खाली होत गेली। ती इतकी खाली होत गेली की एकेकाळी जे सत्यजित पाटील 12,000हून अधिक मताधिक्याने आघाडीवर होते ते 12,000चं लीड तोडून धैर्यशील मानेंनी तितक्याच 12,000हून अधिक मतांची आघाडी घेतली। याचाच अर्थ हा जो लंबक आहे मतमोजणीचा आणि विजयाचा तो शेवटपर्यंत दोघांनाही हुलकावणी देत होता। दोघांचेही कार्यकर्ते अस्वस्थ होते। गुलाल कोणी उधळायचा हे लोकांना कळत नव्हतं। शेवटच्या टप्प्यात मात्र 20व्या फेरीनंतर धैर्यशील माने यांनी आघाडी सोडली नाही आणि आहे ती आघाडी टिकवत त्यांनी जी आघाडी आपली राहील ती अगदी स्थिर ठेवली आणि शेवटच्या टप्प्यात धैर्यशील माने यांनी विजयाचा षटकार मारला। म्हणजेच पहा की नशीब, राजकारणात नशीब कसं असतं आणि या नशिबाचा लंबक कसा हलत असतो आणि तो कोणावर कधी स्थिर होईल हे सांगता येत नसतं। हेच आजच्या धैर्यशील मानेंच्या विजयानं दाखवून दिलेलं आहे। धन्यवाद। असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा।